आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07। चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाळवणी गटातून चुरशीची लढत होताना दिसत आहे। याबाबत आपण काय सांगता? आपलं मत त्या टायमाला भाजप येणार भाळवणीत कमळ फुलणार एवढं गॅरंटी आहे। का तर यांची कामच अशी आहे ती की आता तुम्हाला सांगतो 32 रस्ता मोजून गेलेत नुसते, आणि काय रस्त्याची अशी कामं आहे ती की 6 महिन्यात खड्डा पडलेला आहेच। अशी कामं या गावात चालू आहे ती। आता कमिशन खाल्ल्याशिवाय काम नाही। आता बघा कमीत कमी 5-6 डबरही केलं, पाईपलाईन केली, गावाला पाणी ही पुरवठा ही केली नवीन पाईपलाईन। यात तुम्हाला सांगतो लिकेज शिवाय भानगड नाही। म्हणजे ह्याने पैसा किती खायचा। सोसायटीत तसंच सोसायटीवाल्याला विरोधकाला हिने घेतलं, त्यानं पैसे खाल्ले म्हणून त्याचं मुजवायसाठी हे असलं कारस्थान करून बसली। मी आहे शिवसेनेचा खरा माणूस, पण आज या गावात जर परिस्थिती बघितली तर गाव एका बाजूला आणि नेते एका बाजूला असं चालू आहे। म्हणजे ही गाव विकासापासून वंचित राहिलेलं आहे असं तुम्हाला? वंचित बी नाही म्हणायत। आमदारांनी निधी दिलाय, सगळा दिलाय, पण आज जर काम जर करून घ्यायला पाहिजे ती नाही व्यवस्थित। कुणाच काम आहे ती? ग्रामपंचायतीच काम आहे ती। ग्रामपंचायतीची आता सत्ता कोणाची? सत्ता शिवसेनेचीच आहे। किती वर्षापासून सत्ता शिवसेनेची आहे? सत्ता जवळजवळ मला वाटतं 10 वर्षापासून सत्ता शिवसेनेचीच आहे। उमेदवार शिवसेनेकडून उभा आहे, त्यांचा काय रोल आहे या सत्तेमध्ये? सत्तेमध्ये काय, ग्रामपंचायतीचे सरपंच होते पहिले, परत मागल्या टायमाला तालुका पंचायत निवडणूक लढवली, पडलात। त्या टायमाला पडल्यामुळं आता आणखीन त्यालाच उमेदवारी दिली। काय गावात काय दुसरे आहे ती का नाही ती? पक्षावर नाराजगी आहे शिवसेनेवर, म्हणजे शिवसेने कार्यकर्ता आहे, पण आज ही उमेदवारी दिलेली आहे चुकीची पद्धतीने दिलेली आहे। तुम्ही इच्छुक होता का या उमेदवारीसाठी? नाही, मी इच्छुकच नव्हतो। माझ्यातर्फे मस्त माणसं तयार करायला चाललो होतो। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।